आलो इकडे आंबे बघायला. आंबे झालेत काय, बट आंबे काय कुठे दिसत नाहीत. चालेल चलो भाई, आंबे पाहिजे का कोणाला? बघा किती आंबे झाले तिथे. कसले आंबे आहेत हाताला. कस्टमर्स तर तू गोष्ट करताय कसली? हेअरस्टाईलची. दादूची हेअरस्टाईल बघ कशी बांधला नाही, पूर्ण हार्ड बनवला नाही हा बैला. माळीला थांब इथं थांब. हा दादू आहे ना, आमचा दादाचा पोरगा आहे बघा. काय दादू कितवीला आहेस तू? अंगणवाडीत? अच्छा अंगणवाडी पडशीलच्या आईला. तर आमची मोठी आई आहे. तो ओरड भाजी. चलो, तुमचं साळवी फार्म मध्ये स्वागत आहे. आणि मी आलो इकडे आंबे बघायला. आंबे झालेत काय, बट आंबे काय कुठे दिसत नाहीत. चालेल शोधावे लागतील आंबे यावर्षी असं वाटतंय मला. बारीक बारीक आहेत अजून तिकडे वरती आहेत, बट बारीक बारीक आहेत. एवढे नाही दाखवू नाही शकत, नाही तर जायला नजर लावतील लोक. भरोसा नाही. आणि आमचे छोटे छोटे ते घाबरतील मला असं वाटतंय, कारण ते बघूनच घाबरतात. जवळ जायजवळ उड्या मारते. य य य य य य य य बघ वास घेते पहिला. आपला घरचा माणूस आहे की नाही बघेल. मी घरचा माणूसच आहे रे तुमच्या बाळांनो. जर तुमच्या घरी ही गोष्ट नसेल तर काहीच नाही. ये बाबू पप्पी नको घेऊ रे तू. य जवळ. आमच्या घरी गुरं खूप आहेत, ढोरं म्हणजे खूपच आहेत. आणि ती असायलाच असावी, कारण ती घरची लक्ष्मी आहे असं आम्ही मानतो. ढोरं नाही तर काहीच नाही लाईफमध्ये. आणि आमच्या पप्पांचं खूप प्रेम आहे त्यांच्यावरती. आईसुद्धा करते दोघांचं पण. हे नाही तर काहीच नाही रे आयुष्यात. तसं आमचं काही हे. ढोरांविषयी बोलायला आपण खूप आहोत, कारण लहानाची मोठी करतो आपण त्यांना, आणि ते आहेत म्हणून आपण आहोत. आणि आमच्या गावात सध्या ढोरं कोण बाळगत नाही. आमच्या साळवी घराण्यातच आहेत ढोरं. म्हणजे आमच्याकडे आहेत, आमच्याकडे ऑलमोस्ट 10 आहेत. आमच्या आप्पा म्हणजे बाजूचे आमची 2 घरं आहेत ना, आप्पा बिप्पा, त्यांच्याकडे पण आहेत. माझा हात काय खातोस साळ्या. तर असं काय आमचा पाडा आहे का पाडी आहे काय माहिती. पाडी आहे वाटते. हा छोटा अजून एक आहे. हा घाबरेल मला बहुतेक. नाही घाबरला नाही. य य य य बघ बघ वाज घे. ये जवळ. हा पाडा आहे आणि ती पाडी. घाबरतात ढोरं, कारण बघा मी आता उठलं की घाबरतार बनवलेला आहे बघा. एकदम पूर्ण कोबा बिबा बनवलेला आहे. घाबरतात कारण का माहिती आहे, खूप दिवसानंतर आलोय ना म्हणून घाबरतात. य 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 इकडं य. घाबरू नको रे. य ना बाळा, य ना इकडे. ये ना इकडे. ये ना. य य य य हे घाबरतंय ते सध्या. चलो, ते पण घाबरेल सध्या. ढोरांना सवय नाही आमची. सवय झाली की बघू त्यानं मग घेऊ आपण. ते घाबरतात. आणि इकडे एक बाथरूम बांधलेला आहे का, तर आम्ही कधी आलो नाही इकडे तर आमच्यासाठी. आणि इकडे वाडी आहे, ती दाखवेन कधीतरी, तुम्ही पाहिली आहेत आमच्या व्हिडिओजमध्ये. तर हे पप्पांची मेहनत आहे, आई आणि पप्पांची. कैऱ्या छोट्या छोट्या कैऱ्या खूप गळल्यात पडल्यात.
वाडीची दुसरी मालकीन आले सध्या इकडे. ती बघा तिकडे नाही घरी आल्या गाव लोकांकडे काही ना काहीतरी आणायला गेली बघा. काहीतरी घेऊन आली बाजूच्या घराच्या इथनं. वाडीच्या मालकीन कपडे धुवायला आले. गावाला आल्यावर कपड्यांचा मोठा काम ना. झाड बघा काय झालेत पाण्यावरती या तुळशी. कोणाला दूध हवं असेल तर प्लीज आमच्या पप्पांकडे कॉन्टॅक्ट करा. किती लिटर आहे पप्पा दूध? 1.5 लिटर. आणि तो कोणाला? पिया. चालले पप्पा दूध डेअरीवर चालले. डेअरीत दूध द्या ना. डेअरीत नाही, हे नॉर्मल गावचे लोक असतात ना, कस्टमर, नॉर्मल कस्टमर. आणि तो पण तिथे आहे. कोणाला दूध हवं असेल तर प्लीज साळवी यांना कॉन्टॅक्ट करा. साळवी म्हणजे आमचे पप्पा. ते बघा ऐकत नाही. दूध पोचवायला पण गाडीवरती डायरेक्ट. चल तर ही बुलेट आमची बुलेट, परवा आम्ही जी घेतली ती बुलेट. जावा इथून जायला बघा आम्ही स्लोप दिलाय. आंबे मजबूत झालेत गावाला सध्या. आंब्यांचा सीझन आहे आणि आंबे. आणि मी चाललोय देवळात. गावी आलो की पहिला देवळात जावं लागतो. काल रात्री आलो आणि आज देवळात जायचं. कशासाठी? देवाच्या पाया पडायला, कारण आपला गावचा देव असतो त्यासाठी. आणि हे बघा माझ्यासोबत ऑलरेडी हे सगळे भाऊच आहेत माझे. तो मामाचा मुलगा, हा मोठ्या आईचा मुलगा आणि हा बाजू, म्हणजे माझे भाऊच आहेत सगळे हे मोठे. तर आता ह्या रेड टी शर्ट घातलाय. दर्पणचा लग्न आहे, म्हणजे आज साखरपुडा आहे, 2 दिवसांनी लग्न आहे. आणि इकडे बघा पोरं खेळत आहेत. इथे पण पोरं खेळत आहेत बघा एवढ्याशा जागेत. म्हणजे किती क्रिकेट लवर आहेत आपल्याकडे विचार करा. आणि आंबेच आंबे आहेत यंदा इकडे या साईडला. चलो निसर्गरम्य असं आमचं सुंदर कोकण. हे बघा आंबे बघा. चलो देवळामध्ये जातोय. काल मी रोज दरवेळेस जर आलो आज आलो, आज पहिल्या दिवशी तिथे सकाळी आंघोळ गेली की देवळात जायचं. जायच्या दिवशी आतमध्ये कुठे काय आहे सोवली. चलो भाई आंबे पाहिजे का कोणाला? बघा किती आंबे झाले तिथे. कसले आंबे आहेत, हातावरच लागतील हे बघा असे. बट आपण काढणार नाही कारण लोकांचे आहेत ते. किती आंबे झाले तिकडे, भरपूर. म्हणजे पान नाही दिसत असे आंबे आहेत. हे बघा कडक. असं आहे माझं गाव, जो निसर्गरम्य आणि सगळ्या गोष्टी आहेत या गावात. असं माझं हे सायगाव गाव आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल आमचं गाव. आणि माझे व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडले तर प्लीज लाईक अँड शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. हे माझा गाव आवडला असेल सायगाव तर असं काही. आंबे बघा छान एवढ्या जवळजवळ आंबे आहेत. आणि मेन काय झालं माहिती आहे, मी तिकडे होतो तर माझी लँग्वेज थोडीशी चेंज होती, म्हणजे त्या साईडचीच होती. आणि गावी आलो आहे तर माझी लँग्वेज थोडीशी चेंज झाली, म्हणजे टोन पण चेंज झाला आणि बोलण्याचे जे चायला बिला हे यायला लागले काय माहिती, ॲटोमॅटिक यायला लागले. तर तुम्ही एक्सेप्ट कराल, ओके ठीक आहे. गावाला आल्यावर गावसारखंच राहायचं आणि हेच मला आवडतं. सिम्पल राहा बट चांगले राहा. आणि हा एक आमचं देऊळ आहे इकडे, छोटासा देऊळ, जिथे दुसरी देवी आहे. आणि मोठा देऊळ तिकडे आहे, जो तुम्ही उतूच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. उतूने जेव्हा व्हिडिओ बनवले होते होळीच्या तेव्हा.
आणि पोरं बघा, हल्ली सगळ्यांकडे बाईक आहेत. पहिले कोणाकडे बाईक्स नव्हत्या, म्हणजे चालत चालत आम्ही खेळायला सुद्धा जायचो. बट आता कोणीच खेळायला चालत जात नाही, सगळ्यांकडे बाईक आहेत. आणि हा आमचा होळी, ही आमची होळी आहे. इथे होळी लागली होती, जी होळी होती ती इथे होती. आणि हा देवळाचा माळ बोलतात, कारण हा ओपन स्पेस आहे, सो ह्याला देवळाचा माळ बोलतात. आणि हे वड खूप वर्ष जुनं आहे. केवढं वड आहे बघा. गावी आलो की पहिलं देवळात येतो मी, का तर देऊळ तिच्यामुळेच आपण आज आहोत इथे, आणि ती आहे म्हणून आपण आहोत. सो त्यासाठी यावंच लागतो आणि मी येतो, ही श्रद्धा आहे प्रत्येकाची. चलो देवळात जाऊया आपण. चलो चावी. काहीतरी खुसड चालू आहे इकडे. आणि मी आलो फायनली देवळातून. हो, आम्ही देवळात गेलो होतो, कारण देवळात जावंच लागतो. आपण गावी आलो की, घरी आलो की. मी आणि भाऊ. तर देवळातून आलो, नारळ दिलं देवीला. आणि आता साखरपुड्याची तयारी, साखरपुड्याला जायचं आहे. मी काय बोलत होतो, सध्या बसलोय आता. अरे काय 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 चहा की दूध. क्या बात आहे भाई, चहा की दूध. तर मला चहा लागेल, चहा दे. तर हे बघा आमचं लग्नाचं बॅनर बघा, अजूनही तसंच आहे. 1 वर्ष झालं ह्या गोष्टीला. याच दिवशी माझं हिच्यासोबत लग्न झालं होतं. चहा की दूध. ओके, चहा चालेल. चहा सोबत काय तुम्ही आणताय? आणा काहीतरी स्पेशल. नानू.